जर नसतील उपलब्ध अतिरिक्त आयुक्त नसतील तर तो निवेदन म्हणून तुमचं जे काही निवेदन आहे रितसर निवेदन आहे ते मी स्वीकारते। फक्त ते जे निवेदन आहे निवेदन द्या, मी ते निवेदन आयुक्त साहेबांकडे म्हणून आज 75 ते 78 वर्ष पूर्ण झाले, पण म्हणावं तसं स्वातंत्र्य देशात मिळालं, पण या सांगलीत महापालिकेत काही इंग्रज अंशिक राहून गेलेले आहेत असं स्पष्ट वेळोवेळी दिसून येत आहे। हे सतत गोरगरिबांच्यावर मोलमजुरी करणाऱ्यांच्यावर कायम अन्याय करतात। या ठिकाणाला गेल्या 2-4 महिन्यात या ठिकाणाला सत्यम गांधी, किती नाव छान आहे बघा, सत्यम गांधी नावाचे आयुक्त आलेले आहेत। ते कायमस्वरूपी गोरगरिबांच्याच पाठीमागे लागतात। मधल्या काळात तिने गेले आणि जी कुकीदार आहेत त्या कुकीदारांची कुकी पाडलीत। आता तिने नवीन चर्चा देण्यासाठी हा गरिबांचा प्रश्न निर्माण केलेला आहे। फेरीवाले हा अनेक वर्षापासून फेरीवाल्यांचा प्रश्न राहिला आहे, कारण भारत आमचा अजून मागासलेला देश आहे। एसीच्या दुकानात किंवा चांगल्या स्टँडर्डच्या हॉलमध्ये किंवा स्टँडर्डच्या ठिकाणी जाऊन कोणतीही वस्तू खरेदी करण्यापेक्षा फेरीवाल्याकडून खरेदी करण्यास भारतीय लोक पसंत करतात। याचा राग मला वाटतं या आयुक्त साहेबांना आहे। त्यांनी फेरीवाल्यांच्यावरच इथं आव्हान आहे, कारण त्यांना लवकर या फेरीवाल्यांच्यावर बंदी आणून त्यांचे परवाने रद्द करून त्या परवान्यात सुप्रीम कोर्टाने असं म्हणलेलं आहे की त्यांना शासकीय सुविधा द्या, त्यांच्या काही गोष्टी आहेत त्या अंमलात आणा, त्यांना लायसन्स द्या। अशा प्रत्येक वेळेला त्यांना वेळोवेळी ज्या अटी आहेत त्या रद्द करण्यासाठी कोर्टाने आदेश देऊन सुद्धा या आयुक्तांनी त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या अटी घालत त्यांना एका जागेला जागा देतो आणि तुम्ही धंदा करा, अन्यथा तुम्ही दुसरीकडे दिसला तर अनेक हजार रुपयाचा दंड तुम्हाला करणार असं म्हणून आज 15 ते 20 दिवस झालं त्या फेरीवाल्यांचा धंदा बंद पडलाय। या आयुक्तांचं म्हणणं असं आहे की त्या फेरीवाल्यांच्या चुला बंद पाडायच्या आहेत, त्यांचा धंदा बंद पाडायचा आहे, त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त करायचं आहे आणि या सांगलीतल्या सगळ्या फेरीवाल्यांना गुन्हेगार करायचे आहेत। जे फेरीवाले आज आहेत ते मुस्लिम समाजाचे आहेत, ते मागासवर्गीय समाजाचे आहेत। त्यामुळे मला वाटतं या आयुक्त साहेबांच्या डोळ्यात ती कुपत आहे, म्हणून आम्ही आज याचा निषेध म्हणून आज आम्ही हातगाड्या घेऊन रस्त्यावर उतरलोय। तुम्हाला दाखवायला आलो साहेब, तुम्ही असं सांगितलं होतं रस्त्यावर हातगाडी दिसला की कारवाई करणार, म्हणून आंदोलनात जात हातगाडी आणली। साहेबांच्यावर अट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल व्हावा, साहेबांनी कोर्टाचा आदेश भंग केला म्हणून त्यांच्यावर फौजदारी सारखे गुन्हे दाखल व्हावे, म्हणून आज आम्ही त्यांना शांततेच्या पद्धतीनं हातगाड्या ढकलत आणून या ठिकाणाला निषेध केलेला आहे। पण येत्या काळात जर आयुक्त साहेबांनी आई असा आपला ठेका ठेवला तर देण्यात ठेवा, आयुक्त साहेबांना महापालिकेत कुंडून गाठल्याशिवाय दलित महासंग्रामांना असा इशारा मी देतो।